अनंत चतुर्दशी ही प्रत्येकांना माहीत आहे, पण तिचे काय महत्त्व आहे हे सर्वांना माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंतची पूजा केल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जाते. हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला महत्त्व दिले जाते. या तिथीला भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे, म्हणून तिला अनंत चतुर्दशी म्हणतात. याशिवाय अनेक ठिकाणी याला चौदस असेही म्हणतात. या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जाते. हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा होतो. या दिवशी गणपती विसर्जनही केले जाते. यासोबतच भगवान विष्णूच्या पूजेसाठीही ही तिथी विशेष मानली जाते. यावेळी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या व्रताची सुरुवात महाभारत काळात झाल्याचे मानले जाते. तर अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. यंदा अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर रोजी आहे. याला चौदस असेही म्हटले जाते. अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 सुरू होईल आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12:44 संपेल. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंत सूत्राला पिवळ्या धाग्याने 14 गाठी बांधल्या जातात. अनंत चतुर्दशीला अनंत चौदस असेही म्हणतात. या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जाते. हे कापूस किंवा रेशमाचे बनलेले असतात आणि त्यांना 14 गाठी असतात. या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे या उत्सवाचे महत्त्व अधिकच वाढते. भारतातील अनेक राज्यामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने ताल, अटल, विठ्ठल, सुतल, तलताल, रसातल, पातल, भुवः, स्वाह, जना, तप, सत्य, महा असे 14 जग निर्माण केले होते. या जगांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी ते 14 रूपामध्ये प्रकट झाले, ज्यामुळे ते अनंत प्रकट झाले असे म्हणतात. म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या अनंत व्रताला महाभारत काळापासून सुरुवात झाली. महाभारताच्या कथेनुसार कौरव आणि कपटाने पांडवाचा जुगारात पराभव केला, तेव्हा पांडवांना आपले राज्य सोडून वनवासात जावे लागले. या काळात पांडवाचे खूप हाल झाले. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले. भगवान श्रीकृष्णाला पाहून युधिष्ठिर म्हणाले, हे मधुसूदन, या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळवण्याचा उपाय सांग. श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, अनंत भगवानाचे व्रत पद्धतशीरपणे पाळावे. यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुमचे हरवलेले राज्य तुम्हाला परत मिळेल. यावर युधिष्ठिराने विचारले, अनंत देव कोण आहे? त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की हे भगवान विष्णूचे रूप आहे. चातुर्मासात भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर चिरनिद्रात असतात. श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून युधिष्ठिराने आपल्या परिवारासह अनंत उपवास केला. त्यामुळे महाभारताच्या युद्धात पांडवाचा विजय झाला आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केले. अनंत भगवंताची आराधना करून त्याचे सर्व संकट संपले. भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी हा उपाय अवश्य करावा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात
अनंत सूत्र बांधा. ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर हे रक्षासूत्र कसे परिधान करावे? अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवाचे पूजन आरती करा. यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी. हा कलश म्हणजे भगवान विष्णूचे रूप आहे. त्यानंतर रेशमी धाग्याला हळद आणि कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा. त्या धाग्याच्या 14 गाठी बांधा. फळे, फुले, हळद, अक्षता, प्रसाद इत्यादी अर्पण करा. विधीनुसार भगवंताची पूजा करावी. पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीचे व्रत कथा वाचा आणि नंतर उजव्या हातात हा पवित्र धागा धारण करा.